गाईज आदित्याला मस्त की चुना लागला 6000चा. सो आदित्य आपल्या ह्या कंपनीच्या गाड्या घ्या तुम्ही, घ्या पण आता काय बोलू, घ्या पण सुचून नका घेऊ. घेतलात ना 2-3 सर्व्हिसिंगच करा, बाकी तुम्ही बाहेर करा. कारण की ना जाम लुटायचे धंदे आहेत. जाम म्हणजे जे पाहिजे ना तेच करा. ते टेम्परेचर किती आहे रे? टेम्परेचर किती आहे आत्ता? 13 डिग्री. आईच्या गावात 13 डिग्रीमधून आम्ही गाडी चालवतो. गुड मॉर्निंग भावांनो. तर आपण चाललो आज पनवेलला सर्व्हिसिंगला बाईकची. आज होतं आपले सर्व्हिसिंगचा टाईम. तर आपण चाललो, मी आणि अत्तरवा चाललो सगळं. चला. तर भावांनो आता आम्ही फायनल निघालो आहे. गाडीला फुल स्टार्ट केलं आहे, अत्तरवने पण केलं आहे. त्याचा चष्मा भेटत नव्हता तर त्याचा तो भेटला वाटतं. तर आता आम्ही निघू. बघत राहा. आज पनवेलला चाललो आपण. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा प्लीज भावांनो. तर भावांनो फायनली आम्ही निघालो. आम्ही आता जाऊ. पहिले फुल ब्रेक घेऊ. नंतर ना फुल आहे आपल्यात, बस झालं एवढं. नंतर पुढे टाकूया आपण. खूप काळ पडलं, थंडी पण खूप आहे. मंत्री बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथं आम्ही थांबलेलो जरा वॉशरूमला ब्रेक घेतलेला. तर आम्ही आता टेम्परेचर बघणार आहे. आता रे टेम्परेचर किती आहे रे? टेम्परेचर किती आहे आत्ता? 13 डिग्री. आईच्या गावात 13 डिग्रीमधून आम्ही गाडी चालवतो. तर बघूया. सूर्यदेवता पण येत नाही लवकर लवकर. खूप म्हणजे खूप ऐकलं काय बोलू कळत नाही. खूप थंडी वाजते, खूप जोर आहे. चला बघत राहा. आता पुढे जायचं आपण. डायरेक्ट नाश्ता करायला जाऊ. त्यानंतर डायरेक्ट पनवेलच मारूया. एकदा नाश्ता केला ना आपल्या पोटामध्ये पण थोडी भर गेली ना जायचं. चला. आम्ही ह्या हॉटेलला आता नाश्ता करायला थांबलो. म्हणजे आत्ता नाश्ता केला तर मग आम्ही डायरेक्ट 2 तास तरी गाडी चालली तरी आम्ही आमच्या टायमिंगमध्ये पोहोचू. ते हॉटेल आहे अत्तराला माहिती आहे. तसं चांगलं भेटतं आणि चांगलं नाही. बघू ट्राय करूया. तर आमचा नाश्ता आला. मी मागवला मसाला डोसा. तर काय थंडी कशी आहे? चहा पण मागवला. चहा येईल. पुढे जायची इच्छाच होत नाही. जायचं खाऊन आम्ही जाऊ. किती? 100 जाऊ. असं जाऊ आपण वतरत बस. तर आपण आता पहिला फुल ब्रेक घेतला. एकदा पेट्रोल टाकलं की आपल्याला टेन्शन नाही. डायरेक्ट मग आपण पनवेलला जातो.
थोडंसं एक ब्रेक घेतलेला आणि छोटासा ते झालं आहे. तर इथून पनवेल काहीतरी 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर आम्ही 10 मिनिटात कवर करू, कारण की आता रोड आता आपला चांगला भेटणार आहे पूर्ण. आणि पहिली गाडी सर्व्हिसिंग आपला नंबर लागणार आहे. बघूया तिथे कसं काय काय होतं. चला रनिंगमध्ये माझा आवाज येत नाही म्हणून थोडा स्लो झालं ना बोलायचा प्रयत्न करतो तुमच्यासोबत. ठीक आहे, लवकरच आपण एक ॲडॅप्टर घेऊया, म्हणजे आपल्याला चांगला आवाज भेटेल. तुम्हाला चांगला आवाज ऐकून वाटेल. डब्ल्यू ड्राईव्ह. तर आम्ही आता ना नवीन पनवेलमध्ये सुरू केलं. आपलं पुढे अजून 5-10 किलोमीटरला आपला शोरूम आहे. तर आपल्या रॉयलची मस्तपैकी सर्व्हिसिंग करू. त्यानंतर मग काहीतरी खाऊ. बहुतेक आत्तरच्या आत्या का काकीकडे जायचं आहे आपल्याला. तिकडून जाऊ डायरेक्ट सर्व्हिसिंग करून डायरेक्ट शिवेकडेच जाऊया. ओके, तर आपण आता शोरूममध्ये चाललो आहे. थोडंसं रॉंग साईडने चाललो आहे, कारण की ते शोरूम तिथून आम्हाला रस्ता माहिती नाही. सो आम्ही आता रॉंग साईडून आलो. ओके, इट्स ओके, एवढं काय नाही, थोडं पुढंच आहे शोरूम, तेवढं चालतं. फायनली आपण आपल्या शोरूम तिथे आलेलो आहे. आपलं रॉयल एनफिल्डचं शोरूम. सर्व्हिसिंग होणार आपली. तर भावांनो, आपण आलो आता शोरूममध्ये. सगळं काढून वगैरे बसलो. घेर आपण जॅकेट वगैरे आता असं निवांत बसलो. सगळं सामान ठेवलं आपलं. हेल्मेट आहे तिथं, सगळं पाहायचं आहे. इथं जॅकेट ठेवलेत. एसी खाली मस्त बसले. थंडी वाजले पण ओके. तर आपली गाडी आता सर्व्हिसिंगला घेतात. तर ते आपल्याला त्यांना सांगितलं आपण की असं असं झालं. मग त्यांनी आपल्याला हे सगळं दिलं. हे आपलं सर्व्हिसिंगचं करणार आहे. त्यांना सगळं सांगितलं काय काय होतं. आपल्याला गोव्याला पण काय काय त्रास झालेला ते पण सांगितलं. आणि आता ते सर्व्हिस वगैरे पूर्ण गाडीची करणार आहे. आता वैतागला आहे. सो गाईज, आदित्याला मस्तपैकी चुना लागला 6000चा. सो आदित्य आपलं चालतं रुतब्यामध्ये चालतं एकदम. त्याला फॉलो करू आपण की तो काय बोलतोय आता. तर आदित्य याकडे तुम्ही काय बोलताय? तू अशी उभे राहा, इकडे उभे राहा. हां, ह्या कंपनीच्या गाड्या घ्या तुम्ही, घ्या. पण आता काय बोलू, घ्या पण सुजून नका घेऊ. घेतलात ना 2-3 सर्व्हिसिंगच करा, बाकी तुम्ही बाहेर करा. कारण की ना जाम लुटायचे धंदे. जाम म्हणजे जे पाहिजे ना तेच करा. ते नाही केलं तर गाडीला प्रॉब्लेम होईल. ते नाही केलं तर विषय होईल. आता आपण गरीब माणसं तर लगेच हां भाई करा, आमच्या गाडीला काय नको व्हायला बस. ह्या गाड्या पण जास्त शोरूम करू नका. मी पस्तावलं. मी शोरूम करत होतो, पण आता परत करणार नाही. सॉरी रॉयल एनफिल्ड, सॉरी. माझा बिल किती झाला माहिती आहे का? काय माझा बिलच झाला की 1800 रुपये. 1800 नाही, 8000 रुपये माझा बिल झाला आहे. 8000. काय रॉयल एनफिल्डला घेतले काय माहिती आमच्याकडनं. एवढे पाप केले आमच्याकडनं. फक्त घोडे लावलेत. मस्त घोडे लावलेत आम्हाला दोघांना. तर आम्ही बाहेर पडतो आणि चाललो चहा प्यायला. बघू आजूबाजूला कुठं दुकान असलं तर. आदित्य बोलतो त्या साईडला चहाच्या दुकान आहे, समोर साईडला जाऊ आपण. सराला सांगू का जॅकेट वगैरे? राहू दे, काय नाही एवढं. तर भावांनो, आपल्या गाडीचं सगळं काम झालं, सर्व्हिसिंग झालं. तो आपला नवीन मित्र ॲड झाला आपल्याला. तर तो आपल्याला थोडा वेळ आहे आपल्यासोबत. ते झालं की आपण निघू. ओके. तर फायनली आता आम्ही शोरूमच्या बाहेर पडलो. अथर्व आणि तो मित्र येतो.
आपण ह्या इकडे रेल्वे स्टेशनला आलेलो कारण की ओमचा मित्र होता इथे. तर आम्ही आता त्याला सोडलं आणि आता आम्ही चाललो ओमच्या घरी. त्यांना काका विकांना भेटून येतो म्हणजे कसं काय वाटणार नाही. आणि ओम आपल्यासोबत अख्ख्या दिवसभर होता त्यासाठी थँक्यू. आपल्याला ओम बोललेला घर जवळ आहे, घर जवळ आहे. काय माहिती आता घर किती जवळ आहे. आपण आता किती आलो आहे तरी पण घर येत नाही त्याचं. ठीक आहे जाऊ दे आता, आपल्याला काय जायचं आता घरीच जायचं आहे. पण घरातले पण आपल्याला बोलतात की काय एवढ्या वेळ सर्व्हिसिंग असते, काय एवढा वेळ असते का. मी घरच्यांना बोलले की इथे एकदा या आणि बघा किती वेळ लागतो बस. मला वाटायचं काय पण एकदा या सोबत आणि बघा. आणि मी तर रिक्वेस्ट करतो रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये. तर भावांनो आपण आता पनवेलला बाय बाय करूया. आपलं गाव, आपला तालुका, आपलं शहर बाहेर रस्त्याला लागतं. आणि मस्त जाताना साईड रुपयाला घेऊया आणि बघत राहा. बस सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लीज. तर आपण आता जेवायला जेवायला थांबतो. हा सगळ्यात फेमस हॉटेल आहे. साई कृपा हा फेमस हॉटेल आहे. बघू शकता फेमस म्हणजे फुल फेमस. हॉटेलला जातो ते हॉटेल खूप म्हणजे खूप फेमस हॉटेल आहे. आपल्या लोकांचं खूप फेमस. तर भावांनो आमचं झालं आता जेवण वगैरे. आम्ही निघालो पोलादपूरला. आता मस्त जाऊ. तर रात्र झाले. काही बाकीचे शॉट नाही दाखवणार, जे मेन आहे ते दाखवीन. हां चल. तर आम्ही पहिले पेट्रोल टाकतो डायरेक्ट आम्ही पोलादपूरच म्हणजे कुठं थांबायला नको. थांबायला नको. ओके बघा. आपलं कोल्हापूर इथून लगभग 85-80 किलोमीटर आहे. मधला रस्ता जर केला कॅमेरा चालू करायला विचारलो तर तुम्ही बघितलं असतं. बोलू शकतो रोड चांगला करू होऊच शकत नाही. आणि हे आपलं येडं भोकाचे ड्रायव्हरनं इंडिकेटर देत नाही काय नाही, डायरेक्ट आतमध्ये घालतात. मी पोचलो माणगावला. आपलं ब्लॉगमध्ये सेवा येतात जातात ऐकून घ्या. सॉरी आणि आमचे पुढचा ड्रायव्हर असतो कसं होणार. आज आम्हाला आत्ता थंडी वाटत आम्हाला. म्हणजे आहे थंडी वाजत नाही एवढी.
भावांना आपण फायनली आलो आपल्या घरात. तर हा ब्लॉग इथंच एंड करूया. बाय बाय, गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. तर बाय बाय.